आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सातारा, तसेच माझे सहकारी मित्र SP पवार सर, साळी साहेब उपप्राचार्य आपल्या संस्थेचे, माझे आप्तेष्ट मित्रमंडळी आणि सहकारी बंधू, अक्षरशः स्टाफ क्लबचं मी मनापासून आभार व्यक्त करेन, धन्यवाद दे स्टाफ क्लबला की त्यांनी एक प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी नवसंकल्पना घेऊन प्रत्येकाचा सेंड ऑफ निरोप समारंभ हा एक वेगळ्या प्रकारे साजरा करीत आहे. मी पण पूर्ण भारावून गेलेलो आहे की अत्यंत वेगळी संकल्पना. सुरुवातीला मला सुद्धा वाटलं काय होते, काय कसं काय होईल, काही आयडिया नाही, काय नाही, फर्स्ट टाइमच असल्यामुळे काय समजलंच नाही. पण स्टाफ क्लबने खूप छान पद्धतीने अरेंज केलेलं आहे. स्टाफ क्लबचं मनापासून धन्यवाद. सगळ्या लोकांनी बऱ्यापैकी स्तुती म्हणा किंवा वस्तुस्थिती जे काय आहे ती सांगितलेली आहे. मी काय केलेलं नाही, यामध्ये वेगळं काहीच नाही, फक्त कंटिन्युटी सातत्य ठेवत गेलो, आत्मविश्वासावर बळ दिलं, स्वतःचा आत्मविश्वास खूप प्रचंड प्रमाणात वाढवायचा प्रयत्न केला. आणि म्हणतो ना आपण की नित्य सतत केलेलं काम हे कुठं ना कुठं तरी यश 100% देतं. त्याचाच आता परिपाक आहे. म्हणजे काही विद्यार्थी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये त्यांनी माझा संपूर्ण पाढा वाचलेला आहे कृतीचा, आतापर्यंतचा कारकिर्दीचा. सहकारी मित्रांनी सुद्धा अत्यंत चांगल्या शब्दामध्ये त्यांना जसं जसं वाटेल, आवडेल त्या पद्धतीच्या शब्दामध्ये सखोल विवेचन केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. असंच सहकार्य राहू देत कायमस्वरूपी. जरी रिटायर झालेलो असलो तरी सुद्धा पुढं कंटिन्यू कामात सतत राहील. केव्हाही फोन करा, मी उपलब्ध असेल. आता तरी उलट कारण सांगायचं काही प्रश्नच नाही. आणि मी परत एकदा सांगू शकतो की मी वेगळं काहीच केलेलं नाही, फक्त सातत्य ठेवलं, आत्मविश्वास वाढवला आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं इथपर्यंतचा प्रवास. एखाद्या वक्त्याला जिंकून देण्यासाठी श्रोत्यांची खूप गरज असते. तसं माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्व लोक आलेला आहात. तुमच्यामुळेच मला हे शक्य झालं. कारण ट्रेनिंग असते, ट्रेनिंग आपण घेतच असतो, फक्त ते प्रभावीपणे कसं घ्यायचं ते आपल्या स्वतःच्या मनानुसार काही संकल्पना राबवून ठरवायचे असतात. थोरात सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकाच वाक्यात सांगितलं, प्रॉब्लेम ओरिएंटेड काम कधी करायचं नाही, सोल्युशन ओरिएंटेड काम करायचा प्रयत्न करायचा. असं प्रत्येक ठिकाणी मी करत गेलो आणि वेगवेगळे म्हणजे काम केल्यानंतर अजून अनुभव मिळतात आपल्याला. त्या अनुभवातून शिकत गेलो, त्याचाच परिपाक आहे. आज मी इथं स्वतःच्या पायावर जिद्दीनं का होईना पण व्यवस्थितपणे उभा आहे. सांगायला अभिमान वाटतो. कंटिन्यू काम केलेलं असल्यामुळं, शेतात असू दे, घरी असू दे किंवा ट्रेनिंग असू दे, इथं संस्थेत असू दे किंवा बाहेर असू दे, सतत पॉझिटिव्हिटीचा विचार केल्यामुळं आज आता जे उभा आहे मी तुमच्या समोर, कोणतीही गोळी किंवा औषध मला चालू नाही. अगदी वेल फिटेड आहे, फिटनेस वेल आहे, कुठेही शब्दात अडखळपणा नाही, व्यवस्थित आहे सगळं. हे केवळ आणि केवळ आपण केलेल्या प्रयत्नाची देण आहे. त्यामुळे सतत चालत राहणे. चालताना फक्त इकडे तिकडे बघून समाजाचा काम घेऊन त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये आवश्यक असणारे बदल करायला शिकलं पाहिजे. जर आपल्याला रस्त्यावरून चालताना सतत चालत राहायचं असेल तर, नसेल तर मग येणार संकट येणार आहे, वारं येणारच आहे. मग कदाचित निगेटिव्हिटीचं वारं असेल, पॉझिटिव्हिटीचं वारं असेल, चढ उतार भरपूर आहे, सुख दुःख भरपूर आहे. संकटाशी सामना करायला आपण शिकलं पाहिजे, ओळखायला शिकलं पाहिजे. संकट आहे पण कुठल्या पद्धतीचं आहे, त्याला अनुसरून जर आपण योग्य प्रयत्न केले तर आपल्याला संकटावर पाय ठेवून, संकटावर पाय ठेवून त्याला मात करता येते. त्यासाठी आपल्याकडं थोडंसं निश्चलता असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी असं सांगेन की आयुष्य सुंदर करण्यासाठी काही ठराविक मुद्दे किंवा विचार आपल्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे पहिलं, ऑनेस्टी पाहिजेच. प्रामाणिक प्रयत्न असेल तरच आपल्याला शक्य आहे. खोटे एक वेळा बोलणार तुम्ही, परत कायमस्वरूपी वाईट होणार. त्यापेक्षा नेहमी खरं बोलायचं, प्रामाणिक प्रयत्न करायचा.
आणि नेहमी माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं जर वागणं आपण ठेवलं तर आपल्याला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. आणि एकदा विश्वास टाकताना विचार करायचा, विश्वास टाकल्यानंतर पुन्हा मागं नाही बघायचं, ही आपली कामाची पद्धत असावी. तसंच मी करत गेलो. विश्वास टाकण्यापूर्वी 1000 वेळा विचार केला. एकदा विश्वास टाकला की परत काही विचार करायचा नाही, त्याप्रमाणे कंटिन्यू ठेवायची. याचा अनुभव माझ्या सहकारी मित्र जे आहेत त्या सगळ्यांना बऱ्याच वेळा आलेला आहे. नंतर दुसरं एक असं मी अगदी प्रामाणिकपणे इथं सांगू इच्छितो सगळ्यांना, प्रत्येक माणसाचं आयुष्यात काहीतरी टार्गेट असते, ध्येय असते. तसं माझं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ध्येय होतं, त्यामुळं मी सगळी माया ममता जुळवणं मला शक्य झालं. काय होतं ध्येय, अजून सुद्धा ते पुढं कायमस्वरूपी तसंच राहणार आहे. ध्येय एकच होतं आणि आहे, पुढे तेच असणार आहे. माझ्या सानिध्यामध्ये जी व्यक्ती येईल, माझ्या सानिध्यामध्ये जी कोण व्यक्ती येईल ती व्यक्ती नेहमी आनंदात राहिली पाहिजे. माझ्यापासून त्यांना आनंदच मिळाला पाहिजे, माझ्यापासून त्यांना आनंदच मिळाला पाहिजे. भले तो माझ्याजवळ काही दुःख घेऊन दे, काही अडचण घेऊन येऊ दे किंवा कुठलाही प्रसंग घेऊन येऊ दे, माझ्यामुळे त्याला कुठलाही त्रास होता कामा नये. त्याच पद्धतीनं माझ्यामुळं तो दुःखी होता कामा नये. त्याला सतत आपण आनंदी कसं ठेवताय. भले काही वेळा आपल्याला थोडंसं झळ भासते, काय असं नाही, पण त्या झळीच आम्ही नेहमी उदाहरण देतो की झऱ्यातनं पाणी काढल्याशिवाय झऱ्यात परत येणार नाही. म्हणजे आपल्याकडे असलेलं चांगुलपणा आपण वाटायला शिकलं पाहिजे, त्याशिवाय आपल्या ठाई सुद्धा तो चांगुलपणा येणार नाही. मला हे सर्व जो वारसा जो आहे सतत कामाचा, प्रामाणिकपणाचा, तो आमच्या आजीपासून लाभलेला आहे. आजी आमची खूप करारी होती, कामाच्या बाबतीत एक नंबर होतं. जरी लेडीज असली तरी त्याचा हात कोण कामात धरू शकत नव्हतं. आमच्या घरच्या लोकांना हे बऱ्यापैकी माहिती आहे. प्रचंड काम, कायम निष्ठा, दुसरं महत्वाचं निर्व्यसनी राहायला शिकलं पाहिजे. आपल्याला व्यसन नको आहे. आपल्याला व्यसन एकच, प्रशिक्षणार्थी कसे घडवायचे. ट्रेनिंग एक चांगलं व्यसन आहे, वाचन चांगलं व्यसन आहे. त्याला अनुसरून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, तर आणि तरच जीवनात अपयश येतच नाही, 100% यश येते. असो, मी इथं 12-11-98 म्हणजे 12 सगळं सांगितलेलंच आहे सरांनी. मी त्याबद्दल काही फारसं बोलू इच्छित नाही, परंतु एवढं सांगेन की मी ज्या वेळेला संस्थेत कामावर आहे त्या वेळेला कधीही 1 तास कधी बुडवला नाही. ट्रेनिंगच्या बाबतीत कधी हायवे केली नाही. त्याचाच आत्ता हा परिणाम आपण पाहतो आहोत. तर आपल्या स्टाफ, माझ्या सहकारी मित्रांना सुद्धा हेच सांगू इच्छितो जाता जाता की आपण सुद्धा स्वयंशिस्तीला खूप महत्त्व द्या. स्वयंशिस्त जर चांगली असेल तरच तुम्हाला यश मिळतं. तुम्ही आयडॉल व्हाल. जर स्वयंशिस्त नसेल तर आयडॉल वगैरे काही नाही, स्वतः शिस्त नाही, लोक नाव ठेवतात. आपलेच विद्यार्थी आपल्याला उलट सुलट बोलतात. आणि कंट्रोल, नियंत्रण करायला शिका सगळ्यांनी, सगळ्या गोष्टीवर. मग ते राग असो, प्रेम असो, माया. दुसरं एक सांगतो, अति तिथं माती. एनिथिंग कुठलीही गोष्ट अति झाली की आपल्याला 100% प्रॉब्लेम मध्ये आहे. त्यामुळं अति काही करू नका. जे आहे ते कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे. तेवढं निश्चितपणानं आपण सदृढ आहे, सज्ञान आहोत. कुठं थांबायचे सगळ्यांना कळतं. एवढं साधारणपणे ठीक आहे. मला इथं म्हणजे मला जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. स्टाफ क्लबचा अत्यंत आभारी आहे. असेच नवनव संकल्पना त्यांनी राबवाव्यात. भविष्यात जर काय माझ्याकडून आतापर्यंतच्या सेवेमध्ये कुणाचं काय अवहेलना किंवा माझ्या मनात कधी कुणाविषयी किलमिश नाही, कुणाविषयी राग, लोभ, मत्सर असं काही नाही. मला फक्त एवढंच वाटतं की आपल्याजवळ जे आहे, नॉलेज आहे, स्किल आहे, जे काही चांगले आचार विचार आहेत ते पसरत जायला पाहिजे. त्या भावनेने मी आतापर्यंत कार्यरत राहिलो. जर जाणत्या अजाणतेपणी माझ्या हातून काही कुणाचं मन दुखावलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणही मोठ्या मनाने मला माफ कराल जर काही तसं असेल तर, त्याची खात्री बाळगतो. माझ्या हातून आतापर्यंत जी काही सेवा झाली ते परमेश्वर चरणी अर्पण करतो. सर्वांनी मला समजून घेतलं, सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी राहीन. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कुंभार सर. म्हणून आम्ही तुम्हाला आमचा प्रेरणास्त्रोत असं संबोधतो आणि तुमच्या यशाचे गमक आणि तुमचा प्रेरणास्त्रोत असलेले
सौ कुंभार वहिनी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सरांचे विषय मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मी काही जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त सरांच्या नावावर एक कविता केली आहे, ती वाचून दाखवणार आहे. सुरेश ह्याच्यावर. सुस्वभावी कोणाच्याही बद्दल मनात नसतो कुचका भाव, परिवारासाठी धडपडती भावावर तर त्यांची वेगळीच भीती. रेखाटताना त्यांचे संसाराविषयीचे चित्र, आपल्या परिवारावरही असते त्यांचे सतत नेत्र, महत्वाकांक्षी आणि जिद्दी. घेतला एखादा डिसिजन तर ते ऐकतच नाहीत कधी, हे खरे. शतकोटीचे पुण्य माझे की मला मिळाले असे राजे, न सांगता समजून घेतात ते दुःख माझे. असा भल्या मनाचा माझ्या राया, न आवडे त्यांना सजाया, शेती जमिनीवर तर त्यांची अपार माया. शेती आणि परिवारासाठीच झिजवली त्यांनी काया, असे माझे पती. भाग्य माझी थोर की मी त्यांची सौभाग्यवती. आणि शिक्षकाची सेवानिवृत्ती, त्याच्याविषयी तारेवरची कसरत करून फुलवतात ते त्यांचा संसार. ह्याला कारण म्हणजे त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार. रम्य ते वातावरण, त्यात त्यांची रिटायरमेंट. कळतच नाही मला की सुख आणि दुःखाची कशी घालतात ते समेट. यालाच म्हणतो सुखी आणि दुःखी ती व्यक्ती, त्याला देतो स्वीकृती कोणती न करता सक्ती. धन्यवाद. थँक्यू वहिनी साहेब. निरोपाचा क्षण आहे, शुभेच्छांचा क्षण आहे. पाऊल बाहेर पडताना वेंगाळणारे मन आहे. आता मात्र आपण ज्या ठिकाणी वळत आहोत, अध्यक्षीय भाषण करत आहेत सन्माननीय आमच्या संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सन्माननीय देशमाने साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं.